गुड मॉर्निंग मित्रांनो. आत्ता सकाळ झाली, 8 वाजलेत. मी आणि साखरे उठलोय. हो का, हे दोन बॉटल घेतल्यात आम्ही. आणि साखरे बीचवर गेलाय आता सकाळ सकाळी. आणि हे दोघं बघा, चोपडे झोपलाय आणि कृष्णा पण. साखरे आणि मीच उठलोय. सो त्यांना उठून मग आम्ही आत्ता बीचवर जाणार आहे लगेच. हे बघा काय, सकाळ सकाळी रिसॉर्ट कसं मस्त दिसतंय. रात्री काय नीट शूट करता नाही आलं. 8 वाजलेत. तुम्हाला जरा मी रिसॉर्टचं चक्कर मारून दाखवतो. मस्त आहे बघा, यांनी सेग्रिगेशन भारी केलं आहे स्पेसचं. थंडी खूप वाजते. चला जाऊयात आपण आता बीचवर जाऊयात. यांना उठून चोपडे उठानाच उठला वाटतं. ए चोपडे उठ ना. ए चोपडे, एवढ्या थंडीत कोण जात अरे उठ पडलं. येड्याने पांघरून बघा कसं घेतलंय. मला टॉवेल घेऊन झोपायला लागलं, एवढी थंडी होती बेकार. अर्ध पांघरून अर्ध अंगात आणि अर्ध पांघरून तसंच सोडलं. कसं घेणार मी अंगावर. शहपरी गेली. साखरेच्या बाजूचं नीट होतं, मलाच टॉवेल घ्यायला लागला. गाईस, तर आपण आता झोक्यावर बसूया तिथे. टाक. ओ भाई, काय स्मूथ गेली. टाक. साखरे बीचवर अजून लांब जाईल भाई. इथले तर तरी आपण ट्रॅजेक्टरी सेट करू शकतो. हॅलो गाईस, शुभ सकाळ. आम्ही चाललोय आता बीचवर. साखरे गेलाय बॅग आणायला, कपडे वगैरे ठेवायला, फोन ठेवायला. मेन म्हणजे फोन ठेवायला बीचवर. मी डायरेक्ट बनेलवर चाललो आहे, कारण मी डायरेक्ट पाण्यात उडी मारणार आहे बीचवर जाऊन. सो चला जाऊयात. गाईस, बीच बघा सकाळ सकाळी. गर्दी नाही एवढी, मस्त व्ह्यू आहे. रात्री काही एवढं शूट करता नाही आलं, कारण की लयच अंधार पडलेला काल. सो हे बघा बीच मस्त आहे. बीचवर आलं. कधी पाण्यात जावं असं होतं, कारण की काल रात्री नाही गेलो पाण्यात. आता जायचं, पण जास्त आतमध्ये नाही जाणार आहे आम्ही. आम्हाला स्ट्रिक्ट गाईडलाईन्स भेटलेत घरातून सगळ्यांना की जास्त आतमध्ये नाही जायचं. सो चला कुठेतरी बॅग ठेवू आणि मग जाऊ लगेच पाण्यात. हे बर्नीचं झाकणपेक्षा छोटे यार घड्याळ. साखरे फेक, नीट फेक. तुझ्या काय फेकलंय, ऑलिम्पिक्स लेवल थ्रो होता. हो असं फेकायचं असतं जरा. हो 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 हो, पाणी थंड आहे बापरे. मागून पाणी उडवे. ए मोबाईल आहे भेंडी. मोबाईल आहे, उडू नको. उडू नको. Hey buddy, the amazing thing is that we are like one of the only
people on the beach. Okay, see, there is no one. सुंदर. अरे चष्मा काढला घातले तुम्ही येड्यांनो. अभ्यास करणार आहे का इथं? तिघांनी चष्मे घातलेत. हा बरोबर. मागून उडेस पाणी. नो चान्स ब्रो, नो चान्स. ए चल ना कृष्ण, मोबाईल ठेवायचा आहे का? दे, मोबाईल ठेवून आलो मी. तिथं मोबाईल ठेवायला आलोय, मोबाईल आणि त्यांचे चष्मे, आणि मग बीचवर जाऊन मग मस्त एन्जॉय करायचा. पहिल्यांदा हे जरा सिक्युअर करायला लागेल आमचे दोघांचे मोबाईल. हॅलो मित्रांनो, तर आता आमचं झालं इथं सगळं. समुद्रात जाऊन आलो आत्ताच आम्ही. मजा आली. लाटांमध्ये पोहून आलो आम्ही. आणि हे तिघं आता इथं थांबतायत कारण की त्यांना जरा अजून फोटो काढायचे आहेत. पण सीन काय, आत्ताच 11 वाजता आमचं चेकआउट टायमिंग आहे आणि आता वाजलेत 10:15. सो 45 मिनिट्सच आहेत. तर मी रूमवर जाऊन आंघोळ करून घेणार आहे. नंतर टाईम भेटला नाही भेटला तर ते तोपर्यंत त्यांचे फोटो काढून ते येतील परत माघारी. सो आपण आता रूमवर जाऊयात. आणि बाय द वे समुद्र बघा किती सुंदर आहे. एक नंबर समुद्र आहे. हो का, ते माउंटन्स किती भारी दिसत आहे. हो का, हे दगड गप आरावरी. गोल्डन सँड नाहीये, गोल्डन सँड आहे. गोल्डन काय काय जेवायची का तुला गोल्डन सँड का? बस तिथं गर्दी खूप आहे. तिथं लोकांची दिसते का? आम्ही जरा इकडं होतो, इथं गर्दी कमी होती. सो मजा आली. चला आता जाऊयात रूमवर. हो का, पुरं फोटोग्राफी चालली. हो का, नेकेड पोरं. हॅलो मित्रांनो, तर माझी आंघोळ झाली आता. हा फायदा असतो लवकर येण्याचा. एकदम निवांत. गब्बस 45 नाही, लवकर ओळखली 15 मिनिटात. तर मित्रांनो, हा फायदा असतो लवकर येण्याचा. हे टाइमपास करत बसलेले तिकडं, फोटो काढून झाले पण तरी फोटो काढायचे होते. सो एकदम निवांत आंघोळ केली. आता बघा, ह्यांना वाट बघायला लागते दोघांना पण. आत्ता कृष्ण आंघोळ करतोय आणि माझी झाली आंघोळ. आता मी निवांत आराम करणार, मस्त झोप काढणार जरा वेळ. हो का, साखरे रेस्ट घेतोय झोक्यावर. चोपडे भाई ऑलमोस्ट पडणार आहे चोपडे. काय हॅशटॅग आयफोन गाईज. क्वालिटी बघा, खतरनाक क्वालिटी. गाईज आपण या खुर्चीवर बसूयात, आपल्या सिक्युरिटी गार्डची खुर्ची. काल खूप बसून रक्षा केली ती आमच्या डॉग गार्डने. या खुर्चीवर जरा आराम करूया तोपर्यंत ते दोघं उठत नाहीत. नंतर मला तिथंच जायचं आहे परत. माझी फायनल डेस्टिनेशन ती आहे. सो आपण आता ह्याच्यावर रेस्ट करूयात. हा फायदा असतो कधी कधी लवकर टाईमवर येण्याचा किंवा लवकर येण्याचा. फ्री टाईम भेटतो, जसं की मला भेटला आहे इथे मस्त झोपायला, आराम करायला. आणि ते बघा तिकडे आवरतायत पोरं. इफ देअर इज हेवन ऑन अर्थ देन दिस इज द हेवन. भाई ते पण चांगलं असेल, पण हे पण खूप भारी आहे. काय देवबाग पण भारी आहे, हे पण भारी आहे, हरिहरेश्वर पण भारी आहे, सगळंच भारी आहे. हे हरिहरेश्वर नाहीये, सांगतो मी, हरिहरेश्वरला गेलतो मी. काय झालं आपला धोबी घाट, साखरे डॉन. कपडे पिळतोय, शिकत आहे पासून. अरे किती उशीर साखरे, आवर ना लवकर. काय बस असं होतं बघा,
माझं पहिल्यांदा आवडलं, मी लगेच आरामात बसलोय. कृष्णाचं आवडलं, कृष्ण आरामात बसलाय. आणि हा साखरे बघा, ए तुझ्या 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 असं होतं. त्यामुळे लवकर आवडायचं असतं, कळतच नाही पोरांना. चोपडे आता आंघोळ 45 तू गप्पच बस काय 45 मिनटं नाही तर आंघोळ केली. मला यायला उशीर झाला होता जरा, मी हळूहळू आरामात येत होतो ब्लॉग काढत. हां, आणि तुम्हाला मी मजा सांगतोय. दोघांनी, साखरेने आणि कृष्णाने दोघांनी ब्रश आणलेत, पण टूथपेस्ट आणले आणि मी काहीच आणलं नाही. सो काय उपयोग त्यांचा? टूथपेस्टच आणले नाही, ब्रश घेऊन काय करणार मग? टूथपेस्ट पाहिजे ना ब्रश करायला. माझ्या करायचं एकतर हे करायचं, काय बोलतो, एकतर आणायचं टूथपेस्ट आणायची आणि ब्रश आणायचा, नाहीतर मग काय जाणवू नका ना. कसं आहे, पटतंय ना तुम्हाला? विनाकारण कशाला कॅरी करायचं? गाईस, कपड्यांचा पसारा बघा. साखरेचं आवरलंय सगळं, ह्याचं पण आवरलंय. भाई आत्ताच आंघोळीवरून आलेत. गाईस, वी आर लिव्हिंग येस. नाश्ता करून जाणार आहे गाईस. बाय, नाश्ता करून चला जाऊयात. मी शूज नाही घालणार आहे. हा माझी ॲक्टिंग करतोय गाईज. ह्यांच्या बिगिनर आहे हा गाईज, बिगिनर आहे हा. मी ह्याला गायडन्स देतो ह्याच्या ब्लॉगसाठी. सो ह्याला सबस्क्राईब करा. ह्याने जर चॅनल खोलला ना, मी तुम्हाला सांगतो, फक्त प्रमोशन नाही करणार मी, 10,000 घेणार प्रमोशनचे. चोपडे बघ, माझे 30 व्हॅल्यू 30 माझे 30 सबस्क्रायबर्स ह्याला मी दान करणार गाईज. तुम्ही पण ह्याला सबस्क्राईब करा. काय आलं रेग्युलर इन्स्पेक्शन बाईंचं काय नाही, बोनट उघडून बघणार फक्त इंजिन चालू आहे का. रेडिएटर बेल्ट आपल्या जागेवर आहे, फ्लुइड आपल्या जागेवर आहे, ऑइल लिकेज नाही आहे, आपला हा ऑइल फिल्टर आहे. यू नो, येस इट इज अ टाटा. यू हॅव टू चेक एव्हरी टाइम. येस ब्रो, ऑफ कोर्स. बाय द वे, प्रिव्हियसली आय हॅव एन इश्यू विथ टाटा, म्हणजे रिलायबिलिटी इश्यूज आहेत मला टाटा सोबत. आय ओन अ इंडिगो विच यूज टू ब्रेक डाऊन एव्हरी सिंगल ट्रिप. सेम एक्सपिरियन्स गाईज, सेम एक्सपिरियन्स. माझ्यापाशी पण टाटाचीच गाडी होती आधी, विस्टा. एवढी हीट व्हायची ना ती, एवढी हीट, उठसूट ते हिटिंग, इंजिन हीट व्हायचं गाडीचं, डिझेल असल्यामुळं. आणि चोपडीची पण मे बी डिझेलच होती ती गाडी आधीची, ती पण खूप हीट व्हायची. पण कसं आहे, पेट्रोलला एवढा इश्यू नाही. आणि साखरेची कशी पेट्रोल आहे, पेट्रोल 1.2 लिटर इंजिन आहे. सो भारी गाडी आहे पेट्रोल गाडी. पण डिझेल गाड्यांना कसं हिटिंग इश्यू असतोच नॉर्मली. पण माझ्या आणि चोपड्याच्या गाडीला भरपूर होता. पण त्यामुळे आम्ही नवीन घेताना क्रेटा घेतली पेट्रोलमध्ये, कारण की आम्हाला त्या इश्यू नको होता डिझेलचा. चला आता जाऊयात गाडी काढायला, चोपड्याला जरा मदत करूयात आपण. डायरेक्ट रिव्हर्स नको की, ओढून घे पूर्ण. व्हॉट्सअप ब्रो, थँक्यू ब्रो फॉर सिक्युरिंग अस. काल ह्यांनीच आमची रक्षा केली. तिघं जण फेरा देत होते आमच्या ह्याला. ये तू पण इकडे ये. हे सगळ्यांनी आमचं खूप रक्षा केली काल. सो थँक्यू. परत भेटूयात पुढच्या वेळेस. नको रे, नको बाद झालं. टेक केअर. अल्ट्रॉस कसली भारी दिसते मागून, एक नंबर. चला गाईस, आय विल मिस दिस रिसॉर्ट. एक नंबर रिसॉर्ट होतं. काय मिस बीस नाही, भारी होतं रिसॉर्ट. लई महाग आहे. 1800 रुपये घेतले. 1800 रुपये घेतले. 20 रुपयाची पाणी बॉटल 25 ला लावली आहे. धोका हुआ हमारे साथ. धोका आहे, पण ॲम्बियन्स चांगला असता. गाईज, वी आर हॅव्हिंग पोहेज जलजिरा चांगले का? and he is audible out. He is going to take Maggie. मग कोकम सोडा. So let's focus on our pohe.